हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 5व्या दिवशीही नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी लोक विधीनुसार नागदेवतांची पूजा करतात. असे केल्याने खूप शुभ फळे मिळतात. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात असे मानले जाते. नागदेवतांना भगवान शिवाचे गण देखील मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा भक्तांवर राहते. या दिवशी एक खास सुख संयोग घडत आहे, ज्यामुळे नागपंचमी खास राहील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे, पूजा कशी करायची आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण नागपंचमीच्या दिवशी जो शुभयोग तयार होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया. यावर्षी नागपंचमीच्या दिवशी 2 अत्यंत शुभयोग तयार होत आहेत, ज्यामुळे हा दिवस खास बनत आहे. कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी होणाऱ्या नागपंचमीला सौभाग्य योग तयार होत आहे. त्याचबरोबर शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे. यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून आपण आपली इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. आता आपण 2025च्या नागपंचमीची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जाणारा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लोक नागाची पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात. नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये खूप जुनी आहे. यामुळे या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. पंचमी तिथी 29 जुलै 2025 रोजी सकाळी 5:24 सुरू होईल. पंचमी तिथी दुपारी 12:46 संपेल. म्हणूनच नागपंचमी 29 जुलैला साजरी केली जाईल. आता आपण समजून घेऊया नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करून उपवास धरावा. या दिवशी अनेक जण नागदेवतांचे चित्र भिंतीवर चिकटवून त्यांची पूजा करतात. यावेळी धूप, दीप, अगरबत्ती आणि फुले वाहून पूजा केली जाते. यानंतर नागदेवताला कापसाची माळ करून घातली जाते. हळद कुंकू वाहिले जाते आणि लाह्या बताशे यांचा प्रसाद दाखवला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या गोळ्यात पुरण घालून ते उकडले जाते आणि त्याचे दिंडे बनवले जातात. हा नैवेद्य विशेष करून नागपंचमीला बनवला जातो. गावाकडे काही जण शेतात किंवा साप येईल अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवून आपल्या रानात किंवा वारूल असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात. आता आपण नागपंचमीचे महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाहीत. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते. शुक्ल पक्षाच्या पंचमीला आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते. तर कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार, ओरिसा, बंगाल, राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतांची पूजा केली जाते. शास्त्र आणि पुराणानुसार नागदेवता स्वतः पंचमी तिथीचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवतांची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित राहू आणि केतूशी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते. नागदेवाला पातालाचा स्वामी देखील असे म्हटले जाते. म्हणून पंचमी तिथीच्या दिवशी चुकून ही जमीन खोदू नये. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.